बातमी सोलापुरातनं पाहूयात। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकमधून शेळ्या चोरी करण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा ते येरमाळा दरम्यान चांभारी परिसरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चालत्या ट्रकमधून तब्बल 10 ते 15 शेळ्या लंपास केल्याची घटना घडली। आणि विशेष म्हणजे शेळ्या चोरून चोरटे ट्रकमधून खाली उतरत असतानाचा थरार एका वाहन चालकानं आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये चित्रित केलाय। हरियाणाहून हैदराबादकडे विक्रीसाठी शेळ्या मेंढ्या घेऊन जाणारे ट्रक या मार्गावरनं नियमितपणे प्रवास करत असतात। मात्र भर महामार्गावर अशा पद्धतीनं होत असलेल्या चोरीमुळे वाहन चालक, व्यापारी, पशुधन वाहतूकदारांमध्ये भीती पसरली आहे। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी सध्या संपर्कात आहेत। ओमकार, काय नेमका हा प्रकार आहे? पोलिसांकडून काय कारवाई करण्यात आली आहे? तन्मय, जर बघितलं तर मागील काही दिवसांपासून धाराशिव परिसरामध्ये जर बघितलं तर सोलापूर धुळे हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे याच्यावरती अशाच प्रकारच्या चोऱ्यांचे प्रकार जे आहेत ते कुठेतरी वाढत असलेले पाहायला मिळत आहेत। गुरुवारी पहाटेच्या सुमारास तेरखेडा ते येरमाळा दरम्यान चांभारी हे गाव आहे आणि त्या परिसरामध्ये शेळ्या चोरीचा प्रकार जो आहे तो कुठेतरी समोर आलेला आहे। चालत्या ट्रकमधून कुठेतरी ट्रकवरती चढून चोरट्यांनी या शेळ्या चोरण्याचा प्रकार जो आहे तो कुठेतरी केलेला पाहायला मिळतो। आणि जेव्हा चोरट्यांनी या शेळ्या चोरल्या त्यावेळी ट्रकमधून खाली उतरतानाचा जो व्हिडिओ जो आहे तो एका वाहन चालकानं आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केलेला आहे। एकंदरीत जर बघितलं तर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक जी आहे ती कुठेतरी होत आहे। अशी वाहतूक होत असताना मागील वर्ष असे 1.5 वर्षापासून जवळपास या चोरीच्या घटना ज्या आहेत ती कुठेतरी वारंवार घडताना पाहायला मिळतात। मात्र याकडे पोलीस देखील कुठेतरी वारंवार दुर्लक्ष करताना पाहायला मिळतात, कारण की सातत्यानं ज्या चोऱ्या होत्या त्या अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं केल्या जात असल्याचं कुठेतरी हे संपूर्ण व्हिडिओ जर पाहिला तर त्यातून पाहायला मिळतंय। मात्र या संदर्भात कुठेतरी गांभीर्यानं पोलिसांनी देखील घेण्याची गरज जी आहे ती कुठेतरी नागरिकांमधून व्यक्त करण्यात येते आणि या घटना ज्या घडत आहेत त्याला कुठेतरी चाप बसवण्याची गरज देखील निर्माण झाली। तर नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी ओमकार।